नमस्ते किसान, नमस्ते भारत। किरण किसान पाठशाला के साथ महाराष्ट्र में हूँ। विदर्भ के टूर पर अमरावती जिला है। केले का प्लॉट विजिट कर रहा हूँ। शेतकऱ्यांचं नाव सांगा, कुठे आहे आपण? तुमचं नाव सांगा आधी। नंदकिशोर पांडुरंग जावणकर, गाव राहणार अंजनगाव सुरजी, तालुका जिल्हा अंजनगाव, जिल्हा अमरावती। कधीची लागवड आहे? 28 जूनची। 28 जून। किती रोप आहेत? 4000 रुपये। 4000 रुपये। आणि अंतर काय ठेवलं तुम्ही लागवड? अंतर आहे 5x6। 5x6 झिगझॅग पद्धतीने। बरं, याच्या आधी केळी केली तुम्ही का पहिल्यांदा केली? नाही, हे 20-25 वर्षापासून केळी करतो आम्ही। बरं, आणि आधी काय अंतराने घेत तुम्ही? आधी 5x5 घेत होतो। 5x5 आणि हे 5x6 केलेलं आहे? 5x6 केलं। मागल्या वर्षी 5x7 पेरलं होतं। बरं, ग्राफ चेंज करण्याचं म्हणजे कशामुळे हे केलं तुम्ही? म्हटलं झाडं कमी बसतात, त्याच्यामुळे ग्राफ चेंज केला। या वर्षी 6 केला, मागल्या वर्षी 7 केला होता। अच्छा, मग 7च ठेवायला पाहिजे होता आपण? 7च ठेवायला पाहिजे होता, हे चुकलं जरासं। बरं, म्हणजे आता 2-3 महिन्यानंतर तुम्हाला असं वाटतं का 5x7 योग्य होता? योग्य होता। 5x7 मध्ये आता सध्या गॅप एकदम कमी झाला। तुम्ही जर 2 महिन्यात विचार केला तर पूर्ण पान एकाला एक टेकून जाणार आहे। पान टेकल्यानंतर मग अजून तुमचं ते सावली झाली की झाड ग्रोथ घेणार, थोडं जास्त उंच वाढणार नंतर। चांगला बाग आहे पण तुमचा, निरोग आहे एकदम। नाही, सीएमई आला होता कुठे कुठे। किती झाडांवर होता? जास्त प्रमाण यावेळेस किती झाडे होते? प्रमाण जास्त झाल्यामुळे किती होती? तरी 20-25 झाडं होते सीएमई। 4000 मध्ये? बरं, 2% झाले का? रिकवर झाले का? नाही, रिकव्हरनी काढून फेकून दिले। रिकवर झाले असते ते? थोडं ट्रीटमेंट केली असते त्यांची? ट्रीटमेंट केली असते त्यांची? रिकवर होते। सीएमई आला ना असं एकदम, असल्यामुळे मग आम्ही काढून टाकले। नाही तर मग ते कसं जास्त जर असते तर मग आपण ती ट्रीटमेंट केली असती। ते नाही, त्यांना बी एकदम नाही काढायचं, आधी 2 वेळा ट्रीटमेंट करून बघायची। 2 वेळा, तिसऱ्या वेळी जर रिकवर झाला तर ठीक आहे, ठेवायचं, नाहीतर मग काढून टाकायचं। होतात सीएमई रिकवर होतात, त्यांना उठून फेकण्याची गरज नसते जास्त। लगातार पाऊस नसला तर रिकवर 100% होते सीएमई। फक्त काय सीएमची ट्रीटमेंट चालू असताना जर पाऊस आला तर मग कव्हर होत नाही। इथे 2-3दा तसंच झालं, फवारे मारले आणि पाऊस आला नाही, मग नाही तर मग त्याच्यामुळे आम्ही तो निर्णय घेतला की बा यावेळेस आपण ट्रीटमेंट पण आणि आमची एक बाग सीएमईची बळी चक्राची अशी सीएमई झाला होता पूर्ण टोटल, तर ते आम्ही पूर्ण काढून टाकली। म्हणजे 4-5 वर्ष झाली त्या गोष्टीला। 4-5 वर्षापूर्वी आपल्या रूपात एवढा येत नाही म्हणा, 1-2 ते पण पाऊस जास्त असला तर, किंवा जिथं पाणी थांबतं, पाऊस असतं अशा क्षेत्रफळात येतो। ही लागवडीची तारीख काय सांगितली? 25 जून। 25 जून ना? 3 महिने झाले समजा। 3 महिन्याच्या हिशोबाने मस्त आहे, ग्रोथ मस्त आहे, पानांचा गॅप पण मस्त आहे। आणि सध्याच 5x6 मध्ये असं वाटतं पानाला पाना टेकतायत, टेकतातच। पान फ्रेश निघलेला आहे आणि हे पण पान फ्रेश। याच्यावर सीएमई वर 5x7 वर एक्सपोर्ट साठी माल बनवला होता। म्हणजे आमच्याकडे सहसा बनवत नाही, पण मग 5x7 वर जो माल बनवला तर ते थोडस लेबरच्या चुकीमुळे म्हणा किंवा ते खालची कळ घासल्या गेली, टेकण्या लावता मग तो माल खूप फेकत होते आणि फक्त 100 रुपये शिल्लक भाव भेटत होता लोकल मार्केट पेक्षा। मग ते काही परवडलं नाही आम्हाला, कारण का 800 रुपये इकडे भाव असायचा, 700 रुपये, तर 100 रुपये म्हणजे ते 900 रुपये खालची कळ फेकली, आपल्याला लॉस मध्ये। हो, खूप लॉस मध्ये गेलो ते। म्हणून मग यावर्षी 5x7 वरून 5x6 वर ग्राफ केला आपण। नाही तर मग याही वेळेस आमचा विचार तोच होता, झिगझॅग पॅटर्न 5x7 वर। पण ते मागच्या वर्षी तसा लॉस झाला नाही। पण आता कसं आहे, ग्राफ जर चांगला असला तर मालाची क्वालिटी चांगली येते आणि वजनात तेवढं भरून निघते। पहिली गोष्ट आपलं, आणि दुसरी गोष्ट खर्च कमी होता, कारण आपण केळी पीक हे असं आहे का, या केळी पिकाची खत द्यायची पद्धत सगळं आपण जे करतो ते प्रति एकरी कधी नसतं प्रमाण, प्रति झाडांच्या संख्येनुसार देतो। तर मग आपल्या असं 5x7 मध्ये जर तुमची झाडांची संख्या तेवढी कमी होते तर त्याचा खर्च पण तुमचा कमी होतो आणि अवरेज मध्ये त्याचं उत्पादन, बंचचं वजन तेवढं येतं जवळपास। हा पहिला फायदा। आणि जेवढा जास्त ग्राफ असला तर आपण सेकंड क्रॉप जे घेतो रटून ते चांगलं प्रकारे येते ग्राफ मध्ये, आणि जास्त ग्राफ 5x7 मध्ये आपण लवकर हे ठेवू शकतो रटून। तर ते तुमचं दुसऱ्या क्रॉप मध्ये एकदम कमी खर्चात उत्पन्न जास्त वाढतं। दुसऱ्या शेतात आपण 5x7 वर रटून ठेवला आहे, तो एकदम चांगला आहे सध्या।
चांगला म्हणजे आपल्याच तोंडावर सांगून झाला चांगला नाही म्हणजे आता बघू ना हो, आपण. बघू आपण, नाही, जाऊया बघू तिथं पण. आपण तिकडे बघू पण पण मस्त मेहनत केली तुम्ही आणि तुमची माती चांगली बरं का माती एकदम केळीच्या लायक आहे मातीचं स्ट्रक्चर. ते केळीसाठी स्पेशल आहे. हे रेग्युलर केळीच पेरली, दुसरं कुठलंच पीक नाही पेरलं तरी याच्यात काही फरक नाही. तिथं तर एवढा quality 50-55 किलोचा 4 ते 5 तासात. तिकडे म्हणजे अशी पांढरी माती टाकली होती, आपल्या घर बांधायची माती असते ना ती टाकली होती, त्याच्यामुळे ते खूप हे काढून टाकायचं हा डबल नका 3 आहेत ते तीन ते बाजूला. त्याच्या बाजूला पण आहे. हा ते काढून घेऊ आपण. मला हे होतं, याच्यानंतर काय करणार आम्ही, हे पानं कापणार आहे थोडे याचे एक दोन खालचे आणि कोणते आले तर पानं जोपर्यंत सुकत नाही तोपर्यंत कापू नका. पानं नाही कापलं नाही कापलेच नाही. पानांचं राहू शकतं. आता याच्यात हे ड्रीप आपण व्यवस्थित घेतलं, एक इकडून आलं एक इकडून आलं. आणि हे सरी पाडली ती पाडली नसते त्याला. फक्त एक टाकफटी सरी पाडायची त्याच्यात आणि एवढी रुंद नाही, आपल्याला 1 ते 1.25 फूट जास्तीत जास्त रुंद डवरेची एकदम झालं मोठं समजा. नाही पहिले याच्यात हे आता माती लावली आहे, पहिले सरळ होतं. नाही हे तसंच राहिलं तर माती लावायची गरजच नाही हो पडत. हो बेड नव्हते काढले आपण याच्यात पहिले. हे जे छोटे पहिले झाडं सऱ्याच आहेत होत्या. हे छोटे झाडं कव्हर करायसाठी थोडा याला बुस्टर डोस देऊन 1-2दा हो. जेवढे लहान झाड आहेत नाही हो त्यांना बुस्टर डोस द्या. स्पेशल ट्रीटमेंट पुढच्या 1 महिन्यामध्ये रेग्युलर ग्रोथ मध्ये येऊन जाते. म्हणजे याला बुस्टर डोस काय द्यायचे, युरिया बुस्टर द्यायचा. डोस मध्ये नाही, त्याला आपला 200 लिटर पाण्यामध्ये 10 किलो DAP, 10 किलो पोटॅश, 5 किलो अमोनियम सल्फेट, आपला 100 मॅग्नेशियम सल्फेट 3 किलो, फॉस्फरिक ऍसिड 2 किलो, पोटॅशियम ह्युमेट 100 ग्रॅम, पोटॅशियम फुलवेट 50 ग्रॅम. त्याचं मिश्रण बनवून जे क्रमाने समजा छोटे छोटे झाड आहेत त्यांना- क्रमाने मिश्रण बनवायचं आणि यांनाच फक्त अर्धा लिटर ड्रेंचिंग करायची दर आठवड्याला. असं 4 वेळा केलं की level लेवल मध्ये होऊन जातील. काही प्रॉब्लेम नाही. 10 किलो DAP नाही. ते लिहून मी घेऊन पाठवून देतो तुम्हाला व्हॉट्सअपला व्हॉट्सअपला. पाठवून द्या. तुमचा नंबर व्हॉट्सअपला.